मस्त आम्ही आता जेवण घेऊन आलो आणि ही पानं काढली रानातली आणि ह्याचं आम्ही ना एक मस्तपैकी असं गोल ताट बनवणार आहे. चला मला एक गोल ताट बनवायचं ना, तर त्यासाठी ना मला ह्या अशा ना बारीक बारीक काठ्यात ना या लागतील. थोड्या कडक पाहिजेत, कडक या अशा पाहिजेत, म्हणजे काय आपण त्याला सुईसारखं त्याला आपण टोचू शकतो. आता या काठ्यांनी आपल्याला हे वेचायचं आहे, म्हणजे याला असं थोडंसं शिवून घ्यायचं आहे आणि ह्याची पत्रावळ कशी असते तसं एक पान बनवून घ्यायचं आहे. असं काही एक सिंपल बनवायचं आहे, एकदम परफेक्ट नाही बनणार आहे. तर त्यासाठी आपण एक असं जसं वरच्यावर जमेल ना तसं आपण ह्याची पत्रावळ बनवूया. चला बघा, आमची पोळी ठेवण्यासाठीची जी प्लेट आहे, जी पत्रावळ आहे, ती अशा प्रकारे काहीतरी आकार घेतलाय. हवा खूप आहे इकडे. जसं जमलं ना तसं मी बनवलंय. एकदम परफेक्ट नाही आलंय, पण आमच्या पोळ्या मस्तपैकी याच्यावरती छान राहतील. एकदम परफेक्ट आलं तर त्या गोष्टीला मजा पण येणार आहे, पण मनापासून बनवलं ही महत्वाचं आहे. आता काय करूया, पहिला ह्याला धुवून घेऊया. पानं कशी रानातली आहेत ना, तर ह्याला ना जरा चांगलं पाण्याने ना धुवून घेऊया, म्हणजे काय माती बिती असेल ना तर निघून जाईल. चला मित्रांनो, ही बनवली आहे मी नेचर प्लेट. हे बघा, आम्ही पोळ्या आणल्या ना आणि पोळ्या बघा एकदम नरम 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 आहेत आणि एकदम साईज बघा गोल गोल आहेत आणि गरमागरम आहेत. तर हे गेल्या पोळ्या आपल्या ह्या मस्त सुंदर अशा प्लेटवरती. तर इकडे आहे मस्तपैकी कांदा आणि लिंबू आहे. आता कशी आपली प्लेट सजली, तर हे चिकन सुकं चिकन आहे, कारण की आम्ही पोळ्या खातोय ना त्यामुळे. तर इकडे बघा, हे चिकन आहे, इथे आहेत पोळ्या, इथे आहे कांदा आणि लिंबू आणि आजूबाजूला आहे निसर्ग. मगाशी आपण प्रश्न विचारलेला आहे की खरं सुख म्हणजे काय, पण खरं सुख हे जे आता आमच्या समोर आहे प्रत्यक्षामध्ये. मस्तपैकी नेचरमध्ये बसून आम्ही जेवणाचा आस्वाद घेतोय.